मतदारसंघाचे डॅशिंग आमदार भैयाशेठ सामंत हे मुख्य आधारवर राहिलेत या स्पर्धेचे आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण इथे पाहतोय सन्माननीय श्री दिनूशेठ सावंत, श्री विजयजी खेडेकर, श्री राकेश उर्फ बाबा नागवेकर, श्री बंटी कीर आणि त्याचबरोबर श्री प्रीतम उर्फ मुन्ना गोसाळे यांच्या मुख्य आयोजनामध्ये एक भव्य दिव्य ट्रॉफी प्रमोद महाजन क्रीडांगणामध्ये संपन्न होत आहे ते आपण पाहिले आणि याचे सर्व जे नियोजन पाहत असताना आपण गौरव नागवेकर त्याचबरोबर अक्षय राठोड आणि त्यांची पूर्ण मित्र परिवार आणि ती टीम आणि विनय गोवेकरचाही एक चांगला सहभाग या स्पर्धेच्या निमित्ताने ते पाहायला मिळाले। या सर्वांचं सर्वप्रथम आपण जय भैरव चषक 2025च्या वतीने मनापासून आभार मानूया कारण तमाम रत्नागिरीकरांना क्रिकेटची मेजबानी या आयोजनामध्ये आणि या नियोजनामध्ये पाहायला मिळाली आणि त्यानिमित्ताने सन्माननीय उदयजी सामंत साहेब, भैयाशेठ सामंत साहेब आणि त्याचबरोबर सर्व आयोजकांचे आम्ही तमाम रत्नागिरीकर मनापासून इथे आभार मानतोय कारण महाराष्ट्र टेनिस विश्व आणि भारतीय टेनिस विश्वाचा जर आपण विचार केला तर ब्रँड ठरलेले सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकले आणि हे सहभागी होऊ याचमुळे शकले की आपण इथे सवलत दिली होती। एक ग्रामपंचायत पद्धतीने आयोजित केली गेली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण 4 खेळाडू आयकॉन म्हणून इथे खेळू शकतो ही संधी दिली गेली त्यामुळे एक चांगली संघ बांधणी प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळाली आणि सर्व सामने अतिशय अटीतटीचे आपण अनुभवलेत। त्यामुळे लगेचच आपण हा अंतिम सोहळा इथे संपन्न झाला आहे आणि बक्षीस वितरण सोहळ्याला इथे आपण प्रारंभ करणार आहोत। ज्यांनी जी बक्षिसं इथे पुरस्कृत केले त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतोय। यस इस प्रतियोगिता में जिन्होंने अंपायर का अहम रोल अदा किया पिछले 4 दिन और आज भी 5वें दिन भी हम उनको बुलाना चाहेंगे मंच के ऊपर, उनका इस्तेकबाल करना हमारा फर्ज है। जी हाँ, मेघेश जी मोनकर सर और आशीष जी धुंधुर सर, इनके लिए जोरदार ताली होनी चाहिए। बहुत ही अच्छी अंपायरिंग रही है और तमाम खिलाड़ी और दर्शक मंच के ठीक सामने आइए, प्लीज वेलकम। इनका इस्तेकबाल हो रहा है। इस पूरी प्रतियोगिता में अंपायर का अहम रोल अदा करने वाले मेघेश जी मुनकर सर, इनका इस्तेकबाल हो रहा है। एक बार जोरदार ताली हो रही है, बेहतरीन अंपायरिंग रही है। जी हाँ, और साथ ही साथ आशीष जी धुंधुर सर, इनका भी इस्तेकबाल यहां पर किया जा रहा है।
यस तर आपण बोलूया या वेळेला प्राइस सेरेमनीच्या दिशेने. नक्कीच 5 दिवस ज्याने आपल्या सुमधुर वाणीमधून मंत्रमुग्ध केलं आणि चांगलं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं आमचे सिनियर समालोचक नक्कीच राजाजी देसाई सर यांचा देखील आम्ही सन्मान या ठिकाणी करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. खरंच उत्कृष्ट समालोचक आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील. अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतात आणि मला देखील भाग्य लाभलं या मोठ्या स्पर्धामध्ये त्यांच्याबरोबर समालोचन करण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल. थँक्यू सो मच सर. या स्पर्धेमध्ये ज्यांनी स्कोररची भूमिका पूर्ण केली आमचे मित्र रोहन वारेकर यांचा देखील आम्ही सन्मान या ठिकाणी करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. खूप चांगले अतिशय अप्रतिम स्कोरबोर्ड ग्राउंड स्कोरबोर्ड यांच्या माध्यमातून सांभाळला गेला ते आमचे मित्र रोहनजी वारेकर यांचा इथे आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसोबत ते स्कोर डिपार्टमेंट अतिशय उत्तमरित्या त्यांनी सांभाळले आणि यानंतर आणखीन एक समालोचन या स्पर्धेच्या निमित्ताने अंतिम सामन्यासाठी पाहायला मिळाले. कारण नुकतीच कर्नाटकची स्पर्धा आटपली होती आणि त्यानंतर अंतिम सामन्यासाठी अंतिम दिवसासाठी ज्यांना आमंत्रित केलं गेलं तो हिंदीचा बुलंद आवाज म्हणजे रत्नागिरीचा नवतेची सिंधू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो सरदार शेख यांचा इथे आपण सन्मान करीत आहोत. हिंदी भाषेवरती अतिशय उत्तम प्रभुत्व आहे आणि त्याचमुळे कर्नाटक असू द्या विविध ठिकाणी त्यांचा आवर्जून आवाज ऐकायला पाहायला मिळत असतो. कबड्डी क्रिकेट व्हॉलीबॉल या तिन्ही खेळाच्या विभागामध्ये हा आवाज आपल्याला रत्नागिरीमध्ये वारंवार ऐकायला मिळाला आहे आणि असा हा आवाज या फायनलच्या रजनीमध्ये आपल्यासोबत जोडला गेला होता. धन्यवाद सर. नक्कीच या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज यांनी खरंच अप्रतिम कामगिरी केली आणि तब्बल 135 धावा कुठल्या आपल्या बॅटमधून आणि त्यांना बॅट स्पॉन्सर केले ते म्हणजे सन्माननीय मनू गुरव साहेब यांनी. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आहे एजाज कुरेशी. एजाज कुरेशी अंतिम सामन्यामध्ये आणि त्याचबरोबर पूर्ण सिरीजमध्ये अतिशय लाजवाब फलंदाजी राहिले. गोलंदाजांचा कर्दन काळ ठरलाय तो एजाज कुरेशी आणि त्याचमुळे या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन या किताबाचा मानकरी ठरतोय राम जानकी गावकरी संघाचा एजाज कुरेशी. नक्कीच टीमचे कॅप्टन नक्कीच येतील कारण का एजाज कुरेशी मला वाटतं इथे नाही आहेत. एजाज भाई मुंबई वेलकम. मुंबईचा सितार आहे आणि टेनिस विश्वातील ब्रँड म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय आणि या सिरीजमध्ये अतिशय अप्रतिम खेळ पाहायला मिळाले. शानदार खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळालंय आणि त्याचमुळे या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन या किताबाचा मानकरी ठरले आहेत मुंबईचा स्टार खेळाडू इंदापूरचा स्टार खेळाडू एजाज कुरेशी. यस या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याच्या बॅटमधून 135 धावा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यामध्ये एक हाफ सेंचुरी देखील आहे. उपांत्य फेरीमध्ये ती झळकावली होती तब्बल 23 चेंडूंवरती. काय दर्जेदार खेळ केलाय आणि एजाज कुरेशीच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजाने धावा तर कुठल्याच परंतु या फलंदाजांना थांबवण्याचं कार्य ज्यांनी केलं आणि अचूक टप्प्यावरती मारा केला आणि ज्याने तब्बल 14 विकेट मिळवल्या आणि याला शूज देण्यात येतील राजनजी शेट्टी साहेब यांनी आम्हाला पुरस्कृत केले त्यांचा आम्ही विशेष आभारी आहोत. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज राम जानकी गावकडी संघाचा गुरुप्रसाद मोदरे. काय ती गोलंदाजी आणि सातत्यपूर्ण त्याच्या माध्यमातून केली गेलेली कामगिरी आणि त्याचमुळे फायनलपर्यंत एंटर झाला होता संघ. परंतु फायनलमध्ये त्याची सरस गोलंदाजी पाहायला मिळाली पण शेवटच्या षटकामध्ये गेम चेंजर बनण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली असती परंतु त्याच्या समोर जो फलंदाज होता तो मात्र एक तरबेज फलंदाज होता. त्यामुळे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पुढच्या पर्वामध्ये पूर्ण करेल अशी आशा बाळगूया आणि बहिरीच्या चरणी प्रार्थना करूया आणि त्याला इथे शुभेच्छा देऊया. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गुरुप्रसाद मुद्रे. अभिनंदन गुरुप्रसाद. आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने अप्रतिम झेल टिपला आणि या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलंय
आणि यांना शूज ज्यांनी स्पॉन्सर केले मुकेशजी बिर्जे यांनी स्पॉन्सर केले आणि नक्कीच या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे भूषण गोळे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक असेल किंवा सीमारेषेच्या दरम्यान अतिशय अप्रतिम कॅचिंग वर्क राहिले आणि धावा रोखण्यामध्ये सरस कामगिरी करणारा हा खेळाडू ठरलाय भूषण गोळे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच प्रथमेशजी पवार म्हणजे नाना यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना देण्यात येतोय. नक्कीच एक मोठ्या स्टार खेळाडूंच्या हस्ते हा बहुमान देण्यात आलाय. थँक्यू सो मच अभिनंदन भूषणबाई. आणि त्याचबरोबर सिरीज कोण आहे ते आम्ही सांगणारच आहोत. तत्पूर्वी फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच अप्रतिम कार्य राहिलं या खेळाडूचं. आणि फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी LED स्मार्ट TV आहे आणि पुरस्कर्ते असतील सन्माननीय बंटीजी वणजू सर यांनी आम्हाला पुरस्कृत केले. तर या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे नक्कीच कामगिरी अप्रतिम राहिले वन्स मोर भूषण गोळे. या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मॅच मेकर मॅच विनर अष्टपैलू कामगिरी धमाका केलाय. शेवटच्या सेकंड लास्ट ओव्हरमध्ये तो बरसला गरजला आणि त्याच्या बॅटमधनं झालेला धमाका आणि त्याचमुळे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच भूषण गोळे. अभिनंदन भूषणभाई तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. दोन्ही हात बिझी आहेत नो प्रॉब्लेम ओके. आणि त्याचबरोबर विनर कोण आहे रनरअप कोण आहे तुम्हाला माहितीच आहे परंतु मालिकावीर कोण आहे हे फक्त मला वाटतं नाना आणि मलाच माहिती आहे आणि सोनमताई यांना माहिती आहे. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा मानकरी ठरलाय ज्याच्या बॅट मधून 131 धावा आल्या आणि गोलंदाजी करत असताना 4 बळी त्याने मिळवले असा हा ऑलराऊंडर खेळाडू ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर. आणि ही सायकल आपण पाहताय सन्माननीय अशोकजी नागवेकर साहेब टेंबे सरपंच आहेत त्यांनी आम्हाला ही सायकल पुरस्कृत केले त्यांचा आम्ही विशेष आभारी आहोत. आणि या स्पर्धेतील मालिकावीर आहे रत्नागिरीतील स्टार क्रिकेटर अमोल भोसले 131 धावा आणि 4 मोहरे त्यांनी गारद केलेत. वेल प्लेड वेल बोल्ड. अमोल भोसलेची अनमोल अशी खेळी या सिरीज मध्ये पाहायला मिळाले. बेस्ट बॅट्समन गरजला बरसला आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावताना तो पाहायला मिळाला. फायनल मध्येही त्याच्या माध्यमातून निघालेले षटकार चौकार आणि त्यामुळे मॅच मध्ये बनवली गेलेली सन्मानजनक धावसंख्या आणि त्याचमुळे या बहारदार खेळा निमित्ताने त्याला इथे दिली जाते या सिरीजची मॅन ऑफ द सिरीज हा इनाम. नक्कीच अप्रतिम खेळाडू आहे आणि त्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की या मैदानामध्ये माझ्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणार. अमोल दादा तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि जे या स्पर्धेमध्ये सहभागी झाले संघ जरी पराभूत झाले असतील त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. चांगला खेळ करत राहा आणि निश्चितच यश तुम्हाला प्राप्त होईल. तर आपण पाहताय जय भैरव चषक 2025 पर्व पहिलं. या पहिल्या पर्वामधील उपविजेता संघ आहे म्हणजे रनरअप संघ आहे ज्यांना दिले जाईल 1 लाख रुपये आणि ही ट्रॉफी. आणि या रनरअप संघ आहे राम जानकी गावकडी. पूर्ण संघ येईल प्लीज वेलकम. या स्पर्धेतील उपविजयी संघ राम जानकी गावकडी संघाचे कर्णधार आणि पूर्ण टीम येईल. ही ट्रॉफी आणि 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. येस इथे कॅमेरा बंद केलं जातंय. पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीज अमोल भोसले याला इथे छायाबद्ध केले जाईल. या आठवणी आहेत या गोड आठवणी आहेत ज्या यानंतर होणाऱ्या प्रत्येक पर्वामध्ये ज्याची आपण आठवण करून देताना आपल्याला पाहायला मिळणार आहोत आम्ही सर्व. अमोल भोसलेचे यादगार क्षण मॅन ऑफ द सिरीज. प्लीज वेलकम राम जानकी गावकडी या स्पर्धेतील उपविजेता संघ. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. अतिशय सरस असा खेळ पाहायला मिळाला या संपूर्ण संघाकडून. बरं अंतिम सामन्यामध्ये ज्या पद्धतीने खेळ अपेक्षित होता तो झाला नसेल परंतु या पहिल्या पर्वामध्ये राम जानकी गावकडी संघाने मात्र कमाल धमाल केले. रोख रक्कम 1 लाख आणि त्याचबरोबर ही भव्य दिव्य ट्रॉफी देऊन या पर्वाचा उपविजेता ठरलेला संघ इथे आपण पाहतोय राम जानकी गावकडी. नक्कीच
अप्रतिम कामगिरी राहिले आणि राम जानकी गावखडी संघाच्या सर्व खेळाडूंना सर्व समर्थकांना मनपूर्वक शुभेच्छा असतील. खूप चांगला खेळ राहिला. विजय पराजय हे खेळाचे दोन भाग आहेत. पराजय होऊन निराश न होता तुम्ही पुढे चांगल्या विजयापर्यंत पोहोचाल हीच अपेक्षा असेल आणि माझ्याकडून आणि पूर्ण टीम कडून मनपूर्वक शुभेच्छा असतील. नक्कीच जय भैरव चषक 2025 पर्व पहिलं आणि या पहिल्या चषकावरती ज्यांनी आपलं नाव कोरलं संघ आहे अहमदी 11 पॉवर्स. 2 लाख रुपयाचं कॅश प्राइज आणि ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. काय खेळ राहिलाय. प्रत्येक खेळाडूने यावेळेला दिमाखात आपली कामगिरी बजावली आणि त्याच्या जोरावरती या पहिल्या पर्वाचा मानकरी ठरलाय अहमदी 11 पॉवर्स हा संघ. पूर्ण संघ यावेळेला हा चषक घेण्यासाठी मुख्य व्यासपीठासमोर येतोय आणि ही फटाक्यांची आतिषबाजी या विनिंग संघासाठी आहे मित्रांनो. हे अविस्मरणीय क्षण आहेत. ज्या आयकॉन खेळाडूंना निवडलं त्या आयकॉन खेळाडूंनी आपली कामगिरी सुरेखरित्या बजावली आणि या विजेते पदावरती गवसणी घातले. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय ज्ञात अज्ञात त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे. असं सहकार्य करत राहा. उत्तरोत्तर अशी स्पर्धा आम्ही आयोजित करू. सन्मान्य किरणजी उर्फ भैया सावंत उदयजी सावंत साहेब यांच्या मुख्य सहकार्याने आयोजक श्री दिनुशेठ सावंत विजयजी खेडेकर राकेशजी नागवेकर बंटीकीर श्री प्रीतम गोसळे यांच्या आयोजनामध्ये हे पहिलं पर्व जय भैरव चषक 2025 महामुकाबल्याचा महाविजेता अहमदी 11 पॉवर्स. नक्कीच हे जे फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहताय भैरव यांच्याकडून आहे. नक्कीच चांगले आपण फटाक्यांची आतिषबाजी पाहताय. भैरवा यांच्याकडून हे आपण ही फटाक्यांची आतिषबाजी करताना पाहायला मिळतंय. तर सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. हे पहिलं पर्व इथंच संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.